राष्ट्रीय समाज पक्ष वतीनं अभिवादन करतो आणि पुणे जिल्हा मातंग समाजाच्या वतीनं जो आता प्रोग्राम चाललेला आहे समाजात जागृती करण्याचा या ठिकाणी त्याबद्दल मी माझ्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करतो आणि आज फार चांगला मत होता। सर मातंग समाजाबद्दल बोलले की IAS IPS काय तुमचं मत आहे, काय मत आहे? मातंग समाजाची मुलं IAS IPS जजेस वगैरे झाली पाहिजे, उद्योगपती झाले पाहिजे आणि ही भूमिका माझ्या पक्षाची आहे, राष्ट्रीय समाज पक्षाची। आणि अतिशय चांगला सर्वपक्षीय सर्व लोकांना घेऊन हा प्रोग्राम करतात, त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो। सर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळावा यासाठी मागणी चालू आहे। माझ्या पक्षाचा जिल्हाध्यक्ष डॉक्टर साठे म्हणे सातारचा गेले 8 दिवस झाले उपोषणाला बसले। माझ्या पक्षाची मागणी आहे, आम्ही त्यांना राज्य आणि केंद्राला विनंती करतो की अण्णाभाऊ साठेला भारतरत्न मिळावी। राष्ट्रीय समाज पक्ष वतीनं अभिवादन करतो आणि पुणे जिल्हा मातंग समाजाच्या वतीनं जो आता प्रोग्राम चाललेला आहे समाजात जागृती करण्याचा या ठिकाणी त्याबद्दल मी माझ्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करतो आणि आज फार चांगला मत होता। सर मातंग समाजाबद्दल बोलले की IAS IPS काय तुमचं मत आहे, काय मत आहे? मातंग समाजाची मुलं IAS IPS जजेस वगैरे झाली पाहिजे, उद्योगपती झाले पाहिजे आणि ही भूमिका माझ्या पक्षाची आहे, राष्ट्रीय समाज पक्षाची। आणि अतिशय चांगला सर्वपक्षीय सर्व लोकांना घेऊन हा प्रोग्राम करतात, त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो। सर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळावा यासाठी मागणी चालू आहे। माझ्या पक्षाचा जिल्हाध्यक्ष डॉक्टर साठे म्हणे सातारचा गेले 8 दिवस झाले उपोषणाला बसले। माझ्या पक्षाची मागणी आहे, आम्ही त्यांना राज्य आणि केंद्राला विनंती करतो की अण्णाभाऊ साठेला भारतरत्न मिळावी।